नमस्कार सर, मी ॲडव्होकेट बालुशा बोलते. मी मुंबईला असते, परंतु सातारचीच आहे मी. माझा एक विषय होता, मी त्या मॅडमशी पण संपर्क साधला, त्यांनी मला नंबर दिला. सातारा झेडपीमधून एक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या 3ऱ्या टप्प्यासंदर्भात एक लेटर कालच निघाले 23 सप्टेंबरला. कदाचित ते तुम्ही काढलेलं आहे वाटतं. त्या लेटर संदर्भात जेव्हा मी मंत्रालयात फॉलोअप घेतला, शिक्षक भरतीसाठी काम करते सर मी, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात? सर मी एक स्वतःचा अभियोग्यताधारक आहे, परंतु मी शिक्षक भरतीसाठी काम करते. ठीक आहे, म्हणजे माझं सुद्धा डीएड एमएड झालंय. सर ते लेटर आहे ना तुमचं कालच निघालंय. वाटल्यास मी तुम्हाला मेसेज करते, व्हॉट्सअप करते या नंबरवरती असेल तर. त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन आहे की 3रा टप्पा की 3री भरती असं जरा गोंधळ आहे. मंत्रालयात मी जेव्हा या संदर्भात फॉलोअप घेतला, कारण मी मुंबईलाच राहते, तेव्हा त्यांनी सांगितलं की नमस्कार सर्वांना, पवित्र पोर्टल भरती संदर्भात एक नुकतंच परिपत्रक पाहिलं असेल तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवरती. 3री भरती की 3रा टप्पा या संदर्भात बऱ्याच उमेदवारांचं कन्फ्युजन वाढलं आणि त्याचमुळे आपण म्हणजे अर्थातच शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला, आयुक्त कार्यालयात केला आणि एवढ्यातून सुद्धा समाधान नाही झालं म्हणून थेट आपण झेडपीशी संवाद साधलेला आहे आणि आता दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. हे करणं तितकंच गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे, ऑलरेडी टप्प्यामध्ये शिक्षक भरतीचा कार्यक्रम झालेला आहे. उमेदवार वर्षानुवर्ष वाट पाहतात आणि टप्प्यामध्ये भरती करून 2022च्या भरतीची वाट लागली. एका उमेदवाराला जवळपास 5 वेळा संधी मिळाली आणि अजून एकदा जर त्याच उमेदवाराला संधी मिळणार का? बरं, रिक्त आपत राऊंड, माजी सैनिक राऊंड तो लागायला हवा, त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु अजून एकदा बिंदू नामावली तपासणी 3ऱ्या टप्प्यासाठी केली तर 3ऱ्या भरतीसाठी म्हणजे अर्थातच टेट 2025 साठी वाट बघणाऱ्या उमेदवारांनी करायचं काय की त्यांच्यासाठी फक्त तोंडाला पानच पुसली जाणार आहेत. कारण सध्या आपण पाहतोय ते परिपत्रक फिरत होतं आणि त्याचा पाठपुरावा डायरेक्ट आपण झेडपीशी सुद्धा संवाद केलेला आहे. कारण याच्याबद्दल बरीच संदिग्धता होती. लाखो उमेदवार मित्रांनो वाट पाहतात आहे शिक्षक भरतीची. हे नुसता खेळ नाहीये आणि खरंच डीएड बीएड टीईटी सीटीटी करून आयुष्याचा खेळ मांडलाय आणि म्हणूनच मित्रांनो हा फॉलोअप करणं गरजेचं होतं. तो फॉलोअप मी स्वतः ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा आणि मी स्वतः घेतलेला आहे. तो तुम्ही याच्यामध्ये ऐकू सुद्धा शकता आणि हे पत्रक तुम्ही पाहताय त्याच पत्रकासंदर्भात थोडीशी संदिग्धता होती. कारण बऱ्याच सोशल मीडियावरती हे पत्रक फिरतंय आणि असं बोललं जातंय, व्हिडिओ सुद्धा बनवले गेले सोशल मीडियावरती की शिक्षक भरतीचा 3रा टप्पा सुरू होणार आहे. जे उमेदवार कमी मार्च राहिलेले आहेत, बॉर्डरवरती आहेत, त्यांच्यासाठी हा जरी सुखद धक्का होता तरी पण तो फक्त धक्का नव्हता तर तो धोका होता. उद्या रिक्तापाचा गैरहजर राऊंड असेल, माजी सैनिक राऊंड असेल, याच्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. त्यांनी मग सोडून दिले असते आणि याच्यावरती बिंदास्त राहिले असते. मित्रांनो याचसाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपण 18 सप्टेंबरला मंत्रालयात भेट घेतली, त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयाकडे मेल पाठवला, पत्रक पाठवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की महत्वपूर्ण VC झालेली आहे आणि 3ऱ्या टप्प्याचा मार्ग रिकामा झालेला आहे असं सर्वांना वाटत होतं. परंतु नाही मित्रांनो, हा 3रा टप्पा नसून 3री भरती आहे टेट 2025 आणि हे आपण पुराव्यासह तुमच्या समोर मांडतोय. तर हे एकदा तुम्ही ऐकून घ्याच, कारण गरज आहे ती म्हणजे प्रामाणिक शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची. तुम्हाला जर शिक्षक भरतीसाठी प्रामाणिक काम करायचं असेल तर नक्की मित्रांनो आपल्याला जोडायचं आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही हे पाहून घ्या की ह्यांना काय म्हणायचंय. ही 3ऱ्या भरती आहे की 3रा टप्पा आहे आणि नंतर आपण त्याचं विश्लेषण करूया. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, मी ॲडव्होकेट बालुशा माने बोलते. ॲक्च्युली मी मुंबईवरून बोलते, पण मी सातारचीच आहे. सध्या आपल्या झेडपीचं ना काल पवित्र पोर्टल 3ऱ्या टप्प्यासंदर्भात एक लेटर सगळीकडे व्हायरल होतंय. सो माझंही कन्फ्युजन असं आहे की 3रा टप्पा की 3री भरती याच्या संदर्भात थोडंसं काही चुकलंय त्या लेटरमध्ये की बरोबर आहे असं थोडंसं
मला लेटर पाठवा बरं, मी सांगते काय. या व्हॉट्सअपला पाठवते मॅडम मी. कारण माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगते मॅडम. मी शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात फॉलोअप घेते. मी तिथं पण विचारलं तेव्हा ते म्हणले की आम्ही 3ऱ्या भरती संदर्भात आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडून गेलंय तर नाही का, म्हणजे असं थोडंसं असेल तर ओके, पण मला असं वाटलं तुम्हाला ते सांगावं म्हणून मी सांगते. मी तुम्हाला पाठवते. ओके 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 ओके. हवा आज हे लेटर फक्त सातारा झेडपीचं निघालेलं नाहीये मित्रांनो, तर अशीच पत्रक आहे ते प्रत्येक झेडपीला सुद्धा वितरित झालेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन आहे आणि आता त्यांनी क्लिअर केलेलं आहे की ही संचमान्यता शिक्षक भरतीसाठी त्यांना 3रा टप्पा, 3री भरती याच्याबद्दल काही सुद्धा अंदाज नाहीये. VC जेव्हा झालेली होती त्याच्यामध्ये त्यांनी 3री शिक्षक भरती असं बोललं आयुक्त साहेबांकडून. 3री शिक्षक भरती म्हणजे अर्थातच पहिली 2017ची, दुसरी 2022ची आणि 3री शिक्षक भरती म्हणजे 2025ची. हे 3ऱ्या भरती संदर्भात आहे म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एकदा कन्फर्म करायला सांगावं. म्हणजे तुम्हाला VC मध्ये ज्या इन्स्ट्रक्शन मिळालं असेल तसं तुम्ही केलं असेल. आमचा त्याचा अर्थ एकच घ्यायचा आहे की बिंदू नामावली अद्याप करणे हा त्याचा अर्थ आहे त्या पत्राचा. टप्पा कितवा शासन भरेल किंवा आणखी काय होईल त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नका घेऊन त्या पत्राचा अर्थ एकच आहे की संस्थांनी त्यांच्या बिंदू नामावली अपडेट करायचं. बरं चालेल, थँक्यू सो मच. कारण ते कसं होतं सर, कन्फ्युजन वाढतं ना मुलांचं. जवळपास 2 लाख मुलं वाट पाहतात ना भरतीची म्हणून. 3 असेल भरती 2-3 काय असेल ते असेल त्याचा अर्थ एवढाच घ्या. बरं चालेल सर, थँक्यू सो मच. त्याच्या संदर्भात हा गोंधळ नको, त्याच्या संदर्भात हा कन्फ्युजन नको व्हायला म्हणूनच मित्रांनो हा फॉलोअप आपण घेतला होता आणि आता तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा मिळालं असेल. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, सर्वांना महत्वपूर्ण जाणीवपूर्वक सांगा की हा 3रा टप्पा नाहीये, तर ही 3री भरती आहे. त्याच्यासाठी संचमान्यता रोस्टर तपासणी फटाफट कंप्लीट करायची आहे आणि अर्थातच ऑक्टोबर एंडिंग पर्यंत पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि नाही झालं तर मॅक्स टू मॅक्स नोव्हेंबर पर्यंत. आणि तोपर्यंत यांना बिंदू नामावली तपासणी करून ऑनलाईन संचमान्यता कंप्लीट करून 2024-25च्या GR नुसार कक्षाकडून चेक करायची आहे आणि नंतर मात्र पोर्टलला जागा अपलोड करण्यासाठी यांना टॅब उपलब्ध होणार आहे. त्या अगोदर टॅब उपलब्ध होईल उमेदवारांसाठी सेल्फ सर्टिफाय फॉर्म करण्यासाठी आणि जी तुम्ही IBPSच्या वेबसाईटवरती जीही तुम्ही काही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, फिल केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या पवित्र पोर्टलला जेव्हा तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करतात त्याच्यामध्ये आलेली दिसेल. सध्या मात्र नियमावली बनते, जसं मी तुम्हाला नुकतंच नेहमीच सांगते मित्रांनो, थोडासा पेशन्स ठेवा. नियमावली बनते आणि नियमावली बनते त्यामुळे आपण ज्यांना वाटतंय की मला संधी मिळाली पाहिजे त्यांनी मात्र हातावरती हात ठेवून बसू नका. कोणी तर आपल्यासाठी लढेल म्हणून तुम्ही वाट पाहू नका, तुम्ही स्वतः याच्यावरती काम करा. खूप इझी आहे मित्रांनो, सगळीकडे चांगला फॉलोअप घेतला जातो. आज नुकतंच उदाहरण सांगावं असं वाटतं तर BSc ॲग्री आणि अदर सायन्सच्या उमेदवारांना SCRTचा अहवाल असताना टेट 2ऱ्या भरतीमध्ये टेट 2022च्या संधी मिळाली नव्हती. ते उमेदवार आहेत ते शिक्षण मंत्र्यांना भेटले, आयुक्तांना भेटले, सहसचिवांना भेटले, सचिवांना भेटले आणि आता त्यांचा निर्णय सुद्धा होणार आहे. आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तर आपण ऑलरेडी फॉलोअप सुरू केलेला आहे. आयुक्त साहेबांकडे लेटर सुद्धा गेलेला आहे. पण तुम्हाला सांगायचंय, हा छोटासा प्रयास कशासाठी आहे तर एका नोकरीसाठी आहे आणि छोटासा तुमचा प्रयत्न किती महत्वपूर्ण ठरतो हेही तुम्ही पाहिलं असेल. चुकीचा फॉलोअप कुणी सुद्धा करू नका एवढीच अपेक्षा आहे. जे उमेदवार माझे बंधू भगिनी जे मंत्रालयात येऊ शकत नाहीत, आयुक्त कार्यालयात येऊ शकत नाहीत, ते कुठे ना कुठे झेडपीवरती आज लेटर देतात आहे, परंतु मला त्यांना सर्वांना सांगायचं मित्रांनो, प्लीज सध्या गरज आहे ते म्हणजे मंत्र्यांना भेटण्याची, आमदार खासदारांना भेटण्याची आणि अर्थातच शिक्षण मंत्र्यांना भेटण्याची, आयुक्त कार्यालयाला भेटण्याची आणि हो पाठपुरावा गरजेचा आहे तो म्हणजे व्यवस्थित, सुयोग्य आणि सुनियोजित. चुकीच्या गोष्टींना फॉलो करू नका, नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नुकसान झालेलं असेल. जे ऑलरेडी 2022च्या भरतीमध्ये झालेलं आहे ते आता होऊ नये असं प्रामाणिक वाटतं. म्हणूनच हा व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत शेअर करा आणि तुमचा संभ्रम दूर झाला जर असेल
तर लाईक करायला विसरू नका आणि भ्रमात राहू नका. संभ्रम असेल तर नक्की बिनधास्तपणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आयडी आहे balusha.sb@gmail.com. तिथे तुम्ही मेल करायचं आहे आणि सर्वांना तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला मला डायरेक्ट उत्तरं देता येतील. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. आपला व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लढूया आणि जिंकूया सुद्धा. आता 3ऱ्या शिक्षक भरतीचे वेध तुम्हालाही लागायला हवेत आणि अर्थात शिक्षक भरती लवकरात लवकर कंप्लीट करण्यासाठी आपणही लढत आहोत. लढूयात आणि गरज पडलीच तर मैदानात सुद्धा उतरूया. कारण मित्रांनो, विसरू नका, आचारसंहिता लवकरच येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्या अगोदर पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणंही तितकंच गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात तेही लिहा. आणि हो, जिंदगी मस्तीत आणि शिस्तीत जगायचे आणि एकच आपलं स्वप्न आहे राव, शिक्षक व्हायचे आणि ते आपण होऊया. याच अपेक्षेसह जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी.